आपण आपले इंडक्शनच्या भांड्यामध्ये कमी तेल वापरून आपली हेल्थ कशी छान ठेवू शकतो आणि त्याचबरोबर आपले इंडक्शनचे भांडे कसे जास्त दिवस टिकवू शकतो त्याचंच मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। हॅलो एव्हरीवन, आपण जेव्हा अमेझॉनवरून किंवा बाजारातून इंडक्शनवर किंवा गॅसवर वापरायचे जेव्हा आपण भांडे आणतो तेव्हा ते थेट इंडक्शनवर किंवा गॅसवर ठेवून स्वयंपाक करायला सुरुवात करतो का? थोडं थांबा, अशी चूक अजिबात करू नका। आधी तिथे लिहिलेलं असतं की आधी तेल लावा, नंतर गरम करा आणि नंतरच वापरा। तर मी आज तुम्हाला सोप्या भाषेत आणि लाईव्ह करून दाखवणार आहे की आपण त्या इंडक्शनवर किंवा गॅसवर भांडे वापरायचे ते तेल लावून कसे वापरायचे ते मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये। आपण असं केल्याने याचा एक फायदा होतो, जे आपण तेल लावतो, जे खाण्याचं किंवा खोबऱ्याचं तेल त्याला लावतो ना, ते त्याच्यात जे छोटे छोटे छिद्र राहते बघा, इंडक्शनवरची किंवा गॅसवरची जे कुकरी बोलवतो आपण, ते छोटे छोटे छिद्र राहतात ना, त्याच्यामध्ये तेल जातं आणि ते तिथे तेल गेल्यामुळे ते छानसा तिथेच थर बसतो पहिल्यांदाच। आणि मग नंतर जेव्हा आपण भाजीला तेल घालतो ना, तेव्हा आपल्या भाजीला मग तेल खूप कमी लागतं। कमी तेलामध्ये आपली भाजी होते तयार आणि दुसरं कोणतं सॉस वगैरे कोणतं पण वस्तू कमी तेलामध्ये तयार होते आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायद्याचं आहे। तेल शरीराला कमी लागतं, त्याच्यामुळे हे ट्रिक तुम्ही नक्कीच बघा, मी सांगते तुम्हाला। आधी हे भांडे छान पाण्याने धुवून मी स्वच्छ पुसून टाकले आणि छान पाणी सुकू दिलं त्या भांड्याचं। आणि आपण खोबऱ्याचं तेल किंवा खायचं तेल वापरू शकतो कोणतं पण तेल। मी याच्यामध्ये खायचंच तेल वापरलं घरचं आणि थोडं सुती कापडाने मी पूर्ण याला छान लावून घेतलं। प्रत्येक भांड्याला सुरुवातीला एका भांड्याला लावलं आणि तेच भांडं मी इंडक्शनवरती ठेवून थोड्या वेळ चालू ठेवला इंडक्शन। कमी इंडक्शनवरती म्हणजे मी 400 वरती ठेवलं। तर ते छान प्रत्येक भांड्याला मी असंच केलं, लावलं आणि ते थोड्या वेळ ठेवलं। जे ते तेल आहे ना, असं थोडं दिसतं, ते आपल्याला दिसतं आणि असं वाटतं की तेल पण असं बाहेरून जमा होत आहे, म्हणजे काटाचं वगैरे तेल सुरुवातीलाच जमा होत आहे असं दिसतं आपल्याला। असं करत करत मी प्रत्येक भांडे ज्याला तेल लावून घेतलं आणि प्रत्येक भांडे मी इंडक्शनवरती मांडले मी त्या भांड्यांना। आपल्याला हे 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे भांडं गॅसवरती किंवा इंडक्शनवरती आणि त्याच्यावरती थोडासा धूर निघायच्या आधीच बंद करायचा आहे आपल्याला। 2 ते 3 मिनटं ठेवायचं आणि त्याला गरम होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते बारीक छिद्रामध्ये आपलं तेलाचं पूर्ण लावलेलं तेल छान मुरलं पाहिजे। असं तेल लावल्यामुळे नॉनस्टिक थर तयार होतो, यामुळे जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी यात भाजी पोळी किंवा आमलेट बनवाल तेव्हा ती भांड्याला चिकटत नाही। यामुळे कसं आरोग्यही छान आणि पैशाचीही बचत। बघा, आपले भांडे पहिल्या वापरासाठी तयार। ही छोटीशी ट्रिक वापरल्यामुळे आपल्याला तेल पण कमी लागतं आणि आपल्या हृदयासाठी पण छान राहतं आणि ही ट्रिक वापरल्यामुळे आपले भांडे खूप छान राहतात, भांडे लवकर खराब होत नाही। तर आहे ना हा व्हिडिओ कामाचा आणि शरीराला हेल्दी ठेवायचा। तर आज एवढंच, बाय बाय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर आता बाय बाय।